कारखान्याच्या मार्फत आयोजित केलेल्या आजच्या या ऊस पीक परिसंवादास उपस्थित असलेल्या चिंचोली आणि पंचकृषीतून उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी मित्रांचं मी प्रथमतः स्वागत करतो। ऊस उत्पादनाच्या दृष्टीनं मराठवाड्यासाठी अतिशय एक चांगली गोष्ट आहे की यावर्षी पावसाचा काळ जो आहे तो पाऊस चांगला पडला ह्या भागामध्ये। दरवर्षीची परिस्थिती कशी आहे बघा, जर तुम्ही विचार केला तर पाऊस पडला तर ऊसाची शेती आहे तुमच्या इकडे, नाहीतर पाऊस नाही पडला तर ऊस मोडून टाकावा लागतो, अशी परिस्थिती मराठवाड्यामध्ये होती। पण यावर्षी पावसाचा काळ सगळा बघता पुढची 2 वर्ष तरी 1-2 वर्ष तरी ऊसाचं पीक चांगल्या पद्धतीने येईल यात काही शंका नाही अजिबात। आणि मग हे असं असताना त्यासोबत बाकीची पिकांचा तुम्ही जर विचार केला, सोयाबीन घ्या, हरभरा घ्या, आता दराची अनिश्चितता आहे सगळी। सोयाबीनला दर मागच्या वर्षीचा किती मिळाला, 4-4.5 हजाराच्या पुढे काही सोयाबीनला दर मिळाला नाही। मग ऊसाच्या बाबतीत तुम्ही जर विचार केला तर ऊस हे एक खात्रीशीर उत्पादन मिळवून देणारं तुम्हाला पीक आहे। वर्षाकाठी तुमचा समजा एकरी 60 टन जरी ऊस गेला तरी वर्षाच्या शेवटी तुम्हाला एक फिक्स किंमत हातात येणार आहे हे आधीच माहीत आहे। आता मागच्या वर्षी 2700 रुपये कारखान्यानं भाव दिला, एक चांगला भाव मराठवाड्यामध्ये सुद्धा रिकव्हरीच्या आधारावर दिलाय। तर हे 60 टनाचा जरी तुम्ही विचार केला तरी तुमचे चांगले पैसे ऊसामध्ये होणार आहेत। मराठवाड्यामध्ये जमिनीचं धारणा क्षेत्र शेतकऱ्यांच्या मध्ये जास्त आहे, म्हणजे आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही आला तर 2-2.5 एकराचा शेतकरी म्हणजे लय मोठा शेतकरी असा आहे, पण इथं 5-10 एकर शेती असणारे बरेच शेतकरी तुम्हाला सापडतील। तर मग ह्या अशा वेळेला सगळे परिस्थिती व्यवस्थित असताना, पाऊसकाळ चांगला असताना यावर्षी ऊसाची होणारी लागवड विचारात घेता ऊस कशा पद्धतीनं लावला पाहिजे, ऊसाचं संगोपन आपण कसं केलं पाहिजे, तर याबाबत तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी कारखान्यानं प्रत्येक गटामध्ये ह्या कार्यक्रमांचं आयोजन केले। आता गेली 2 दिवस आम्ही लातूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरतोय। मागले 2 दिवस 4 कार्यक्रम झाले, आज हा 5वा कार्यक्रम आहे। शेतकऱ्यांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे। पावसामुळे कंडिशन शेतकऱ्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे की परत पुढचे 1 वर्ष 2 वर्ष तरी अजून चांगलं ऊसाचं आपण उत्पादन घेऊ शकतोय। हे करताना आपल्याला काय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, ऊस उत्पादनात काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, तर या आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। सर्वांना एक फक्त विनंती आहे, हॉल हा ओपन आहे, मोबाईलचा डिस्टर्बन्स अजिबात ठेवू नका, फोन प्रत्येकाने स्विच ऑफ करा, फोन अजिबात कार्यक्रमामध्ये उचलू नका। जर तुम्ही फोन उचलला तर मला काय सांगायचं ते मला कळत नाही, पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं, त्यामुळे फोन अजिबात उचलू नका। मागं बसलेल्या मंडळींनी पण लक्षात ठेवा, फोन उचलू नका अजिबात। ऊस उत्पादनामध्ये काय 5-6 गोष्टी महत्त्वाच्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत। 5-6 गोष्टी कुठल्या महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत की जिथं आपली शेतकरी म्हणून आपली चूक होते। आतापर्यंत आपण ऊसाचं उत्पादन तुम्ही घेत आलाय, किती 50 वर्ष झालं, 40 वर्ष झालं ऊसाचं उत्पादन कमी जास्त प्रमाणात, एखाद वर्ष कमी जास्त असेल पण दरवर्षी घेतच आलाय। मग का आपल्यामध्ये आपण 50 टनाच्या पुढे आपण जात नाही, कारण ती चूक आपण दरवर्षी करतोय। आपल्याकडं शक्यतो होणाऱ्या चुका बघा कुठल्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे आपण जमिनीच्या तयारीवर लक्ष देत नाही। जमिनीच्या तयारीवर आपलं लक्ष आहे का? सोयाबीन काढायचं, ऊस लावायचा, ऊस काढायचं, सोयाबीन लावायचा, हीच फक्त एक पॅटर्न आपल्या इकडे चालू आहे। जमिनीच्या आरोग्याकडे आपण लक्ष दिलेलं नाही। म्हणजे आपली जमीन एक 20-25 वर्षाच्या मागे काय गुणवत्तेची होती तुम्ही बघा, इथं वयस्कर मंडळी बसलेले आहेत त्यांना समजेल की ती जे तरुणपणात जी शेती करत होती ती शेती आता राहिल्या का? नाही राहिलेली। जमिनीची गुणवत्ता ढासळत आल्या आणि अशा ढासळलेल्या गुणवत्तेत मग आपण ऊसाचं उत्पादन घ्यायला जातोय, तर ही आपल्यासाठी एकदम चुकीची गोष्ट आहे। आपल्याला जमिनीची गुणवत्ता सुधारावं लागेल। ऊसाचं उत्पादन कमी येण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपण जमिनीची ताकद ठेवलेली नाही, जमीन निष्कशी बनून गेल्या आणि अशा जमिनीत मग आपण उतारा घ्यायला जातो, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, आपल्याकडं बियाण्याच्या बाबतीत आपल्याकडं सजगता नाही। म्हणजे आपल्या शेतात असणाराच ऊस कुठला तर तोडायचा, लावायचा, 2 डोळ्याची कांडी पाण्यासोबत कशी तर दाबायची, उगून आली त्याला एखादा डोस टाकला, नाही टाकला, 2 डोसमध्ये ऊसाचा विषय मिटला, 30-40 टन उतारा आला तरी आला, असं आपण करून ऊसाचा उतारा घेतो। तर ही गोष्ट सगळ्यात पहिला आपली चुकते। रासायनिक खतांचं व्यवस्थापन आपण कसं करतो? रासायनिक खताचं व्यवस्थापन एकतर दुकानदार सांगेल त्या पद्धतीने टाकायचं, आपला मित्र एखादा असतो तो सांगेल त्या पद्धतीने टाकायचं, ऑनलाईन एखादं फेसबुकवर व्हॉट्सअपवर एखादं पॅम्पलेट मिळते त्यात काहीतरी लिहिलेलं असते ते वाचायचं आणि त्याप्रमाणे रासायनिक खतं टाकायची। या पद्धतीने आपण आतापर्यंत ऊसाचं उत्पादन घ्यायला लागलो, तर हे सगळ्यात मोठी होणारी चूक आहे।
पाण्याचं व्यवस्थापन आपण योग्य पद्धतीनं करत नाही. आहे पाणी 1-2 वर्ष आहे म्हणून भरपूर पाणी द्यायचं, ड्रिपचा वापर करणं, ह्या गोष्टी आपण करत नाही. ऊसामध्ये वेगवेगळ्या म्हणजे 100 दिवसापासून 120 पहिल्या दिवसापासून 120 दिवसापर्यंत अतिशय महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत की ज्या जर तुम्ही स्किप केल्या किंवा सोडल्या तर तुमचं ऊसाचं उत्पादन पूर्णपणे डाऊन होणार आहे. तर त्या गोष्टी काय आहेत, ह्याच्याकडे जर आपण विशेष लक्ष दिलं तर 100-120 दिवसातलं नियोजन तुम्हाला एकरी ऊसाचं उत्पादन 60 टनाच्या पुढे घेऊन जाऊ शकते. तर त्या काय गोष्टी आहेत ह्या आपण येणाऱ्या आता या लेक्चरमध्ये सगळ्या पाहणार आहोत. ह्या साधारणतः आपल्याकडे चुका होतात, ह्या चुका आपण सुधारल्या पाहिजेत. एवढ्या जरी चुका सुधारल्या तर येत्या 2 वर्षाच्या काळामध्ये तुमचं 5 ते 10 टनांना आत्ता आहे त्याच्यापेक्षा उतारा नक्कीच वाढेल. बरोबर. आता जमिनीच्या तयारीचा विषय बघूया. जमिनीची तयारी म्हणजे काय, जमीन ताकदवान आपण कशी ठेवली पाहिजे आणि ऊस उत्पादन घेण्यासाठी जमीन कसली असली पाहिजे. आता आपल्याकडे एक पद्धत काय आहे, सोयाबीन आता काढायचा, आता जमिनीची तुम्ही मशागत करणार आणि परत त्याच्यामध्ये सोयाबीन ऊस लावणार परत त्याच शेतामध्ये, अशा आपल्याकडे आता तुमची एक पॅटर्न आहे. सोयाबीन ऊसाचा खोडवा घ्यायचा, खोडवा काढायचा, परत त्या शेतात सोयाबीन करायचं आणि परत ऊस लावायचा, हा आपला पॅटर्न झाला. मग जमिनीचं आरोग्य ह्याच्यामध्ये सुधारायचं असलं तर पहिला मुद्दा येतो की ऊसाचं पाचट. ऊसाचं पाचट आपल्या जेवढं निघतंय, किती निघतंय, 5-6 टन ऊसाचं पाचट निघतंय. हे 5-6 टन ऊसाचं निघणारं पाचट जर आपण शेतामध्ये जर काढलं तर आता आपल्याकडं ऊसाची तोडणी बऱ्यापैकी म्हणजे 100% मशीनच होत्या. मशीननं तोडणी होत असल्यामुळे ऊसाचं पाचट तुमचं अनायशेच बारीक होऊन कुट्टा होऊन पडतंय. ऊसाचं वाडं पण शेतातनं बाहेर जात नाही, ऊसाचं वाडं पण तिथंच बारीक होऊन शेतामध्ये पडतंय. मग हे तुम्ही बघितलं तर एक 5-6 टन पाचट तुमच्या शेतामध्ये पडते, 5-6 टनाचं खत तुमच्या शेतामध्ये होते. हे पाचट आपण न जाळता असंच शेतामध्ये ठेवलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. पाचटाचं अजिबात म्हणजे पेटवून द्यायचं नाही. पाचट जर शेतामध्येच गाडलं तर 5-6 टन बायोमास मातीमध्ये ॲड होतो. जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय किंवा जमीन ताकदवान म्हणजे काय, पहिली गोष्ट समजून घ्या. पाचटाचं उदाहरण आपण परत बघू. एखादा घटक मातीमध्ये कुजवला, समजा आता सोयाबीन तुम्ही काढताय, सोयाबीनचा पडलेला पालापाचोळा कुठं आहे, जमिनीवर आहे. तो पालापाचोळा कुजतो, कुजल्यानंतर काय होतो, मातीत जाऊन बसतो. मातीत जाऊन बसलेला तो कुजलेला पालापाचोळा सोयाबीनचा म्हणजे त्याला म्हणायचं जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन. जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन मग अजून वाढवायची दुसरं हे काय, ऊसाचं पाचट तुम्ही जर शेतामध्ये गाडलं तर जमिनीचं तुमचं ऑर्गॅनिक कार्बन वाढेल. तिसरा मुद्दा, तुम्ही शेणखत शेतामध्ये घातलं, कारखान्याचं मिळणारं कंपोस्ट शेतामध्ये घातलं, गांडूळ खत घातलं, कोंबडीचं खत घातलं, तर ही सगळी ज्या वेळेला घटक तुम्ही मातीमध्ये घालशिला त्यावेळेला तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढायला मदत होणार. आणि हा जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जर वाढला, हा ऑर्गॅनिक कार्बन कशासाठी लागतो, जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन पीक डायरेक्ट खात नाही. आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळे जीवाणू आहेत असं आपण म्हणतो. ह्या जीवाणूला जगण्यासाठी लागणारी गोष्ट म्हणजे हा ऑर्गॅनिक कार्बन आहे, लक्षात ठेवा. मग बरं, हे जीवाणूंचं काम काय, शेतात तुम्ही खत टाकताय, एखादं समजा DAP तुम्ही टाकलं तर ते DAP टाकलेलं उपलब्ध करून देण्याचं काम कोण करतंय, हे मातीतले जीवाणू करतात. मग जेवढी जीवाणूची संख्या जास्त तेवढ्या तुमच्या पिकाला खत उपलब्ध होणार आहे, तेवढे न्यूट्रिएंट म्हणजे NPK मायक्रोन्यूट्रिएंट हे पिकाला तुमच्या उपलब्ध होणार आहेत. आणि हे जर उपलब्ध करून द्यायचे असेल तर आपल्या जमिनीमध्ये जीवाणूची संख्या जास्त पाहिजे. आणि ही जास्त जीवाणूची संख्या जर आपल्याला शेतात करायची असेल तर हे कुजलेले घटक किंवा सेंद्रिय पदार्थ मातीमध्ये आपण ॲड केले पाहिजेत. जेवढा सेंद्रिय घटक जास्त, कारण ह्या जीवाणूला जगायला कुठली गोष्ट लागत्या, सेंद्रिय घटक. म्हणून हे सेंद्रिय घटक मातीमध्ये वाढवले पाहिजेत तर आपल्या मातीमधली जीवाणूची संख्या वाढेल. आणि जर जीवाणूची संख्या वाढली तर हे घटक सगळे NPK पिकाला उपलब्ध करून दिले जाईल आणि तुमचा शेतीवरचा खर्च कमी होईल. म्हणून हा ऑर्गॅनिक कार्बन मातीचा वाढवणं गरजेचं आहे. आज आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन 0.4-0.5% येऊन बसलाय, तो आपल्याला 1% न्यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण काय असेल तर मग ते पाचट ठेवलं. पाचट ठेवलं तर तुम्ही जर पाचट ठेवलं तर जवळपास 5-6 टन खत तुमच्या मातीमध्ये ॲड होते. आणि एवढं जर खत तुमच्या मातीमध्ये दरवर्षी जर ॲड होत गेलं तर चांगल्या पद्धतीनं जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढायला मदत होते. पाचटामुळं पाण्याचं बाष्पीभवन कमी होते. उन्हाळ्याच्या काळात खोडव्यात पाचट ठेवले, पूर्णपणे जमिनीवर पाचट राहिलं तर सूर्यप्रकाश डायरेक्ट मातीवर जात नाही, त्यामुळं पाण्याचं बाष्पीभवन कमी होते, तणांचा बंदोबस्त होतोय, तण उठत नाही अजिबात, कारण का जमीन पूर्ण झाकलेली असत्या. एक गोष्ट, पाण्याची बचत होत्या, पाण्याची बचत सोबत विजेची बचत सुद्धा होत्या. पाचटासोबत जमिनीत नत्र, स्फुरद, पालाश मातीमध्ये ॲड केला जातो, म्हणजे NPK मातीमध्ये ॲड केलं जातं, मायक्रोन्यूट्रिएंट मातीमध्ये. पाचटामध्ये आहे काय, जमिनीतनं शोषून घेतलेलं ऊसानं सगळं जे येतं ते पाचटामध्ये आहे.
आणि ते पाचड मग जाळून घालवलं तर ते सायकल तुटलं तिथं, पण ते पाचड जर मातीत गाडलं तर परत ते चक्र चालू राहते. म्हणून गोष्ट लक्षात घ्या, ऊसाचा पाला अजिबात जाळायचा नाही. सगळीजण ठेवताय का पाचड, का कोण जाळतंय? सगळीजण ठेवताय, चांगली गोष्ट आहे. म्हणजे ही मशीन तोडणीचा हा एक फायदा आहे. आमच्याकडे 4000 रुपये एकऱ्याला पाचड कुट्टी करायला खर्च येतोय, कारण आमच्याकडे तोडणी मशीन होत नाही, माणसानं तोडणी करायला लागते, कारण आडसाली लागवड आहेत. तो 4000 खर्च तुमचा इथं जवळपास वाचतोय. 4000चा खर्च होणार पाचड कुट्टी करायला, शेतकऱ्यानं पाचड कुट्टी केलीच नसती मग, बरोबर आहे का नाही? पण तुमचा आणायशीच पाचड कुट्टी होत्या, जमिनीच्या लेवलला मशीननं तोडणी होत्या, खुडकी थासलायची परत गरज पडत नाही. पाचटाची कुट्टीसोबत आता आमच्या भागात काय होतंय, चाऱ्याला वाडं बाहेर निघून जातंय शेतातनं, वाडं राहत नाही शेतात, पण तुमचं वाडं काय होतंय, आई तेच बुक्का होऊन मातीत पडतंय, बरोबर? म्हणून ह्याचा फायदा मशीन तोडणीचा हा पण आहे. आणि पाचड तुमचं शेतात कुट्टी केल्यामुळं जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढायला चांगली मदत होते. तर ही गोष्ट प्रत्येकानं आवर्जून करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आता ऑर्गॅनिक कार्बन जर मातीचा अजून वाढवायचा असलं तर पारंपरिक पद्धतीने आपण आतापर्यंत काय करत आलो, शेणखत शेतामध्ये घालत आलोय, बरोबर? वर्षाकाठीला 2-3 वर्षातनं लागण खोडवं गेलं की एक 3-4 टेलर तरी शेणखत एकऱ्याला पडलं पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची. शेणखत तुम्ही जेवढं शेतामध्ये घालशिला तेवढा त्याचा फायदा $14,012 आहे का? कुठले जात आहे? 1-02 म्हणून लावली जाते, पण ती 1-02 आहे का नाही हे आता कोणाला गॅरंटी नाही. त्यामुळे अशा व्हरायटी कुठल्या लावला मी तुम्हाला ते देणार होतो. बरं, फक्त तुम्ही 86-0-32-10,001 तर जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याचा दुसरा मुद्दा काय, तर जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी शेणखत शेतामध्ये घालणं. शेणखत आपण शेतामध्ये घालतो 1-2 वर्षानं तरी शेतामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं शेणखत घाला. शेणखताला पर्याय नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, शेणखत जे तुम्ही शेतामध्ये घालणार आहे त्याला लिमिट पण नाही. म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य आहे, तुमच्या शेतामधनं 2 टेलर 3 टेलर, एखाद्याच्याकडे जनावरं जास्त आहेत, त्यांना जास्त शेणखत उपलब्ध होते, तर असं शेणखत तुम्ही जरी शेतामध्ये टाकलं तरी चालतं. तिसरी गोष्ट, जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी गोष्ट लक्षात घ्या, कारखान्याचं मिळणारं कंपोस्ट, की जी मळी, कुजवलेली मळी कारखान्यामार्फत मिळते, तर तिचा वापर करा. 1-3-4 खेपा तुम्ही जरी शेतामध्ये टाकल्या तर जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढेल. कोंबडीचं खत मिळतंय, गांडूळ खत मिळतंय, ह्याचा वापर करा. तण जे तुम्ही शेताच्या बाहेर काढून टाकताय, समजा जर भांगलन किंवा निंदणी करून जर तुम्ही तण काढत असशीला तर ते तण शेतामध्येच गाडलं पाहिजे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की बिया आल्या नसलेल्या पाहिजे नाही. बिया आलेलं जर तण परत तुम्ही शेतामध्ये गाडायला तर ते परत तण उठणार. बिया यायच्या आधी जर शेतातनं तण असेल तर ते तण काढून शेतामध्येच गाडलं पाहिजे, शेतामध्येच कुजलं पाहिजे, ह्याची काळजी आपण घ्यायची. या जर गोष्टी आपण कंटिन्युअस 1-2 वर्ष 3 वर्ष जर केल्या तर तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन नक्की वाढेल. आणि जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढला तर ऊसाचं उत्पादन वाढेल. आज आपल्याला ऊसावरचा सगळ्यात जास्तीचा खर्च कशाचा आहे, कुठल्या घटकाचा आहे? रासायनिक खतं, बरोबर? रासायनिक खतांवर आपण ऊस शेतीमध्ये सगळ्यात जास्त खर्च करतो. आणि हा रासायनिक खतावरचा खर्च जर आपल्याला कमी करायचा असेल तर त्याच्यावर सगळ्यात बेस्ट पर्याय कुठला असेल तर जमिनीची तयारी योग्य पद्धतीने करणं, की जिथं आपण आत्तापर्यंत कधीच लक्ष दिलेलं नाही. तर या गोष्टींचा एक चांगला वापर करा. दुसरी गोष्ट, आपण पिकाची फेरपालट करणं अतिशय गरजेचं आहे. पिकाची फेरपालट तरी तुमच्या इथं मराठवाड्यामध्ये नॅचरली होत्या. म्हणजे ऊस काढलं की परत सोयाबीन आहे, सोयाबीन काढल्यावर परत ऊस आहे, त्यामुळं विशेष काय तुमच्याकडे पिकाची फेरपालट करायची गरज पडत नाही. सोयाबीनमुळं जमीन पण तुमची चांगली राहत्या, जमीन भुसभुशीत राहत्या. नत्राचं स्थिरीकरण मातीमध्ये चांगलं केलं जातं. सोयाबीनच्या मुळावर गाठी असतात, त्यामुळं नत्राचं स्थिरीकरण पण चांगलं होते. आणि आपल्याला पुढच्या पिकाला, म्हणजे आता तुम्ही सोयाबीन काढून जो ऊस लावणार आहे त्याला नत्राची मात्रा पण तुम्हाला कमी द्यावी लागते. तर ही एक गोष्ट मराठवाड्याच्या दृष्टीने चांगली आहे. जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचं असलं तर अजून एक गोष्ट आहे, जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जर वाढवायचं असेल तर हिरवळीचं खत शेतामध्ये घेणं. आता हे कधी करायचं आहे, हिरवळीचं खत कधी केलं पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्यांना लक्षात घ्या. 50 दिवसाचा कालावधी आहे फक्त. 50 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमचं हे हिरवळीचं खत एकदा काय करा, ही मॅनेजमेंट आहे का नाही सगळी, तुम्ही पहिला पुढे येऊन बसायचं, नाहीतर सरळ मागं जाऊन थांबा. मला डिस्टर्बन्स अजिबात नको. ऊस बीस परत आणून दाखवा,
10 वेळेला तुम्ही सारखं पुढे येत आहे, माणसं तुमच्याकडे बघतात, हे असं ठेवू नका, तिथे निवांत बसा, शांत बसा खाली. काय सांगायचं हे परत डोक्यातनं जाते. एक थीम असते, एक लिंक असते, आणि सारखं जर पुढनं जर माणूस हालायला लागला, मामा ऊस अजिबात घेऊन यायचं नाही, आता ऊस बघायला ज्याच्या त्याच्या रानात आहे. आपल्याला काय सांगायचं ह्या ऊसाचं ते मी सांगणार आहे, कशासाठी तुम्हाला आणलाय, हां कशासाठी आणलाय हे तुम्हाला मी कार्यक्रम झाल्यावर सांगणार आहे की ऊस आणलाय कशाला, दाखवायचं काय आणि ह्याचा उद्देश काय आहे. पण एक अर्धा तास इकडे लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला काय मला सांगायचं तरी ती पण लिंक राहील. आणि जी सगळी कारखान्याची मॅनेजमेंटची टीम आहे, तुम्हाला जर काही नियोजन करायचं असलं तर मागच्या बाजूला राहून करा, पण पुढं डिस्टर्ब अजिबात करू नका ह्या बाजूला. आता हिरवळीच्या खताच्या बाबतीत आपण बोलत होतो. मराठवाड्यामध्ये हिरवळीच्या खतांचा थोडा ट्रेंड नाही, कारण का तुमच्याकडं उन्हाळ्यामध्ये पाण्याची शक्यतो कमतरता असते आणि उन्हाळ्यामध्येच हिरवळीचं खत आपण घेतो शक्यतो, आपली जमीन मोकळी असते त्यावेळेला. मग म्हणून आपल्याला हिरवळीचं खत ज्यांच्याकडे पाण्याचा 100% सोर्स आहे, एखाद्या शेतकऱ्याला शेणखत घालायला जमत नाही किंवा एखाद्या शेतकऱ्याकडे शेणखत नाही, अशा शेतकऱ्यांनी हिरवळीचं खत घ्यायचं. हिरवळीच्या खतामध्ये ताक किंवा धेंचा, तागाला तुमच्याकडे मला वाटतं बरू म्हणतात, हां बरू, आणि धेंचा म्हणजे शेवरीसारखं एक पीक असतं. एकरी 40 किलो घालायला लागतं. 40 किलो जर तुम्ही घातलं तर त्याच्यापासून 12 टन बायोमास मातीमध्ये ॲड होतो. किती? 12 टन. 12 टन शेणखत विकत घेऊन घालायचं म्हणजे 6 ट्रेलर शेणखत विकत घेऊन घातलं पाहिजे. एका ट्रेलरची किंमत किती आहे? 4,000. हां 6 चोक 24 हजाराचं खत तुमच्या मातीमध्ये ॲड केलं जातं. किती दिवसाचा कालावधी? 50 दिवसाचा कालावधी आहे फक्त. जमीन चांगली सुधारायची असेल तर हे सगळ्यात सोपा उपाय आहे जमीन सुधारायचा. लागण केल्यापासून म्हणजे पेरणी केल्यापासून 50 दिवसामध्ये हिरवळीचं खत निघतं. 50% फुलोर आल्यावर म्हणजे 50% त्याला फुलाच्या कंडिशनला आल्यावर पिवळ्या रंगाची फुलं येतात त्याला, आणि ते जमिनीत गाडायचं असतं. ही अतिशय फायदेशीर आहे. तुम्हाला आता ह्या खोडवी जी शेतकरी काढणार आहेत, फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये तुमचं खोडवं जाणार आहे. ज्यांना शुअर शॉट पाणी 3 पाणी लागतात त्यांनी फेब्रुवारीमध्ये ह्याची लागवड करायची. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तुमचं हे निघून जातं, मातीमध्ये गाडायचं आणि परत रोटावेटर मारायचं, जमिनीची तयारी करायची आणि सोयाबीनसाठी जमीन तयार करायची. ही सगळ्यात सोपी पद्धत. ह्या सगळ्या गोष्टी पहिला बेसिक लक्षात घ्या. ऊस उत्पादनातल्या जमिनीच्या तयारीवर विशेष लक्ष द्या. एवढ्या गोष्टी जर आपण केल्या आणि कंटिन्युअस 4-5 वर्ष केल्या तर ऊस शेतीमध्ये तुम्हाला विशेष काही कष्ट करावे लागणार नाहीत. ऊसाचं पीक ऑटोमॅटिकच तुमचं चांगलं येईल. रासायनिक खतांचा वापर पण मर्यादित करावा लागेल. ही झाली जमिनीच्या तयारीची पहिली गोष्ट. दुसरा ह्यातला टप्पा म्हणला तर जमिनीची मशागत. आत्ता तुमच्या सोयाबीन तुम्ही काय करताय? पेरणी पद्धतीनं करताय. जमिनीची लागवड, ऊसाची लागवड आपण काय करतो? आत्ता परत मशागत करणार आणि परत मग ऊसाची लागवड करणार. ह्याच्यात कालावधी तुमचा किती जाणार आहे? महिन्याभराचा कालावधी जाणार आहे, बरोबर. त्यापेक्षा सोयाबीनची लागवडच जर सरी पद्धतीवर केली तर सुरुवातीला सोयाबीनची लागवड सरी पद्धतीवर करायची आणि त्याच शेतामध्ये ऊसाची लागवड करायची, जमीन तयार न करता. हाय अशी लागवड केली तरी चालते. गेली 5 वर्षात आम्ही माझ्या शेतामध्ये दरवर्षी माझ्याकडे पण 2 एकर सोयाबीन असते. आम्ही काय करतो? जूनमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये सोयाबीनची टोकणी करून घेतो. टोकणी केली की 5 फुटाची सरी त्याच वेळेला पाडायची. 5 फुटाच्या सरीमध्ये देखील सोयाबीनचा उतारा अजिबात कमी येत नाही. मागच्या वर्षी 15 क्विंटल 992चा उतारा मिळाला आहे मला 5 फुटाच्या सरीमध्ये. त्यामुळे उतारा अजिबात कमी येत नाही. 5 फूट 2 सरीतलं अंतर आणि 6 इंच ते 8 इंच 2 टोक्यातलं अंतर ठेवायचं आणि सरी पद्धतीवरच सोयाबीनची लागवड करायची. मग याच्यासाठी जमिनीची मशागत करताना उन्हाळ्याच्या काळात एक चांगली खोलवर नांगरट करणं, रोटावेटर मारणं, रोटावेटर मारल्यावर शेणखत घालणं आणि परत सरी पाडायची. सरी 5 फुटाची पाडून ठेवायची. कधी? मे एंडलाच आपण सरी पाडून ठेवायची. आता पाण्याचा सोर्स बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्याकडे आहेत. आता जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा 15 तारखेपर्यंत पावसाचा थोडा कालावधी चालू होतो, तर ह्या काळात मग सोयाबीनची टोकणी करून द्यायची. आत्ता बरोबर ह्या काळात हार्वेस्टिंग होते आणि तुम्ही हार्वेस्टिंग केल्यानंतर एक 10 ऑक्टोबरपर्यंत ऊसाची लागवड करू शकताय, बरोबर. 10 ऑक्टोबरपर्यंत जरी ऊसाची लागवड झाली तरी थंडीचा कालावधी अजून पुढे जातो. फुटव्याची अवस्था ऊसाची बरोबर थंडीच्या कालावधीमध्ये येत नाही आणि ऊसाची ग्रोथ तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळते. म्हणून गोष्ट लक्षात घ्या, जमिनीच्या तयारीमध्ये सोयाबीनची लागवडच सरी पद्धतीवर केली तर ती तुम्हाला अतिशय फायदेशीर आहे. आता पुढचा मुद्दा आहे, ह्याला जोडूनच घेऊया की जमिनीची लागवडीचं अंतर ऊसामध्ये काय ठेवलं पाहिजे. आता तुमच्याकडे मशीन ज्या चालतात त्यामुळं शक्यतो सगळ्यांची लागवड 5 फूट अंतरावरच आहे, बरोबर. ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे.
5 फुटाच्या खाली ऊसाची लागवड अजिबात करू नका. 5 फूट 2 सरीतलं अंतर आणि 2 रोपातलं किंवा 2 कांडीतलं अंतर आपल्याला 1.5 फूट ठेवायचं. हे का ठेवायचं आहे? आपल्याला एक गोष्ट माहीत पाहिजे, ऊस आपण आपल्या शेतामध्ये लावणार आहे, तर ऊस लावतानाच आपला ऊस किती कारखान्याला जाणार आहे हे गणित तुम्ही आधीच सेट करून ठेवायचं असतं. किती ऊस आपण कारखान्याला घालवणार आहे? 40,000 ऊस आपले कारखान्याला गेले पाहिजेत. एका एकरामधनं 40,000 ऊस निघले पाहिजेत. आणि एका ऊसाचं वजन 1.5-2 किलो झालं तरी तुमचा ऊस 60 ते 70 टनाच्या घरामध्ये पोचतो. 2 किलो झालं तर 80 टनाचं वजन उतारा तुम्हाला मिळतो. आपण 1.5-2 किलोच धरून चलो. 40,000च का? ह्याच्यापेक्षा जास्त ऊस ठेवलं तर काय होईल? 40,000च आपल्या जमिनीची ऊस पोषण करण्याची क्षमता आहे असं समजा. 40,000च्या वर जर आपण शेतामध्ये ऊस ठेवले तर ते ऊस पोसले जात नाहीत. काय होतं? बऱ्यापैकी ऊस मरून जातो. म्हणजे 2-4 कांड्यावर ऊस येणार आणि वाढ सुकतं आणि ऊस मरून जातो. काय होतं? दाटी जास्त होते. आता आपण इथं बसलो एवढी लोक, अजून एक 100-200 लोक आणून इथं कुंबली तर काय होईल? बसायला येणार आहे लोकांना, श्वास घ्यायला येणार नाही, इकडे तिकडे हालायला येणार नाही. ऊसाची बी तीच अवस्था होत्या. पारंपरिक पद्धतीनं काय झालंय? आपल्याला एकच माहिती आहे की 2 डोळ्याची कांडी तोडायची, ती पाण्यासोबत टक्कर लावून मातीत घालायची. 20-21 दिवसानं केव्हा उगवल तेव्हा उगवल ऊस, नाही उगवलं की परत तिथं कांडं घालायचं. ह्यो सगळा खेळ तुमचा जातो 60-70 दिवसापर्यंत. बरोबर आहे का नाही? आणि ह्याच्यामध्ये 2 डोळ्याच्या कांडीला किती एका रोपाला फुटवा ठेवायचं हे माहीत असते का आपल्याला? नाही. आपण येईल तेवढं सगळं फुटवं ठेवतो. आणि शेतकऱ्याचा एक समज काय असतो? जेवढं फुटवं माझ्या शेतामध्ये जास्त येतील तेवढं मला ऊस माझ्या कारखान्याला जास्त जाईल आणि तेवढा मला उतारा जास्त मिळेल. ही एक भाबडी समज शेतकऱ्याच्या मनामध्ये. ती पहिला समज तुम्ही मनातनं काढा. एक ऊसाचं वजन 1.5 किलो 2 किलो आपल्याला करायचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या. 40,000च ऊसाची संख्या ठेवायची. हे जर करायचं असेल तर लागवडीचं अंतर आपलं एकदम परफेक्ट असलं पाहिजे. 5 फूटच 2 सरीतलं अंतर पाहिजे. 2 रोपातलं किंवा 2 कांडीतलं अंतर आपण 1.5 फूट ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीनं जर ऊसाची लागवड केली तर एकऱ्याकाठी चांगली ऊसाची संख्या आपण मेंटेन करू शकतो. आणि जर अशी चांगली ऊसाची संख्या राहिली आणि एका ऊसाचं वजन 1.5-2 किलो झालं तर एकरी 60 ते 70 टनाचा उतारा आपल्याला मिळतो. मग हे करताना काय करायचं? संख्या मेंटेन ठेवायची कशी? तुम्ही म्हणाल प्रत्येक गड्ड्यातलं काय साहेब ऊस मोजणं शक्य आहे का? ऊस प्रत्येक गड्ड्यातलं मोजायची गरज पडत नाही. आपण कांड लावतो किंवा आपण रोप लावतो, 1 डोळ्याचंच कांड लावायचं किंवा रोप सिंगल रोप लावायचं. ती पुढे बघूया आपण कांडी लागवड करायची का रोप लागवड करायची. त्याच्यामध्ये एक ठिकाणी 1 रोप लावलंय तर त्याला फुटवा किती ठेवायचा? साधं सोपं गणित लक्षात ठेवा. आपल्या एका एकरामध्ये किती स्क्वेअर फूट असतात? 43,560. बरोबर. मग एका एकराचा हिशोब केला आणि एका स्क्वेअर फुटाला जरी 1 ऊस पकडला तरी आपल्या ऊसाची संख्या किती झाली? 43,560. शेताच्या बांधाच्याकडनं कुठं झाड असते, कुठं पाट असतोय, कमी जास्त संख्या असते. 3,560 ऊस सोडून द्या, 40,000 ऊसाची संख्या राहत्या. म्हणजे एका स्क्वेअर फुटाला किती ऊस राहिला? 1 ऊस. 5/1.5 या अंतरावर जर आपण लागवड केली तर हे किती स्क्वेअर फूट झाले? 5 गुणिले 1.5 7.5 स्क्वेअर फूट अंतर झालं. 5 गुणिले 1.5 जर केलं म्हणजे 2 सरीतलं अंतर 5 फूट, 2 रोपातलं अंतर 1.5 फूट, तर 7.5 स्क्वेअर फूट झाले. आपल्याला ऊस किती एका स्क्वेअर फुटाला ठेवायचा आहे? 1. मग एका रोपाला किती फुटवे ठेवले पाहिजेत? 7. 8 नाहीच, 7च ठेवायचं. 7.5 असलं तर 7च करायचं. कारण तुम्ही 8 ठेवला की मग परत 42,000 वर तुमची संख्या जात्या. आणि 7 म्हणजे काय कसं होतंय? एखाद्या गड्ड्यात 6 राहतात, एखाद्या गड्ड्यात पुढच्या 8 राहतील. पण 6, 7, 7, 8 इतक्यापर्यंतच थांबायचं. नाही तर उगल 9, 10, 11 फुटवं ठेवलाय ते ऊस काय सगळं तुमचं जगत नाही. जर जगला तरी ऊसाला त्या वजन मिळत नाही. हे साधं सोपं गणित आहे. म्हणून आपल्याला 1 डोळा कांडी लागवड पद्धत वापरली पाहिजे. नसेल तर रोप लागवडीची पद्धत वापरली पाहिजे. सध्या तुम्ही जी 2 डोळ्याची कांडी तोडून लावता ही पद्धत बंद केली पाहिजे. मला सांगा त्याच्यात कसं तुम्ही स्क्वेअर फूट कॅल्क्युलेट करणार? एका कोंबाला 2 डोळ्याच्या कांडीला एका डोळ्याला किती तुम्ही फुटवे ठेवणार हे तुम्हाला गणित कळत नाही. मग ह्याच्यामुळं काय होतं? संख्या अतिरिक्त होते आणि मग ऊसाचं उत्पादन आपलं घटायला चालू होतं. म्हणून लागवड करताना 1 डोळा कांडीची किंवा 1 रोपाची लागवड करायची. आता आपण बघूया की कांडी लागवड केली पाहिजे का रोप लागवड केली पाहिजे. कुठली पद्धत
आपल्यासाठी चांगले. जर आता वातावरणाचा सगळ्या दृष्टीने विचार केला आणि ऊसाचा 100-120 दिवसाचा कालावधीचा विचार केला तर कांडी लागवड शेतकऱ्याला परवडत नाही. शेतकऱ्यानं रोपाचीच लागवड केली पाहिजे. रोप लागवड केली तर ती फायदेशीर आहे शेतकऱ्यांना. रोप लागवड जर केली तर ती रोप स्वतः तयार केलं पाहिजे. नर्सरीतनं विकत घेऊन करायचं म्हणला तर मग तुम्हाला बराच खर्च त्याच्यामध्ये वाढणार. शेतकऱ्याची एक धारणा काय आहे, मला कांडी लागवडीचा खर्च कमी आहे आणि रोप लागवडीचा खर्च जास्त आहे. बरोबर आहे का? तुमचा कांडी लागवडीचा आपण खर्च काढूया. 2 डोळ्याची कांडी तुम्ही तोडून शेतामध्ये घालताय त्यावेळेला 2.5 ते 3 टन बियाणं तुम्ही तोडताय एका एकरात. आज कारखान्याचा भाव किती आहे? 2700 रुपये. 2700 गुणिले 3 टनाचा पैसे करा, किती झालं? 8,100 रुपये. 1 एकर ऊस लावायला किती खर्च आहे? 4,000. मजूर 5,000. तोडणी वगैरे करून 5, 8 आणि 5 13,000. 13,100 रुपये झाला तुमचा. परत तुटाळं पडलं तर ते सांधायला परत त्याचा 1,000 रुपये खर्च झाला बियाण्याच्या कामगाराचा. 14,100 रुपये तुमचा खर्च झाला. ह्याच्यात बियाणं तुम्ही वाहतूक करून जर आणला असेल ट्रॅक्टर विक्टरनं तर त्याचा 1,001 रुपये खर्च धरा. मग किती? 14,100 रुपये की 15,000 रुपये तुमचा रोप कांडी लागवडीचा खर्च झाला. रोप लागवडीला किती खर्च येतोय? 800-900 किलो बियाणं लागते. समजा स्वतः रोप तयार करायचं असलं तर 1 टन बियाणं धरा. 2700 रुपये तो खर्च. 4,000 रुपये रोप लावायचा खर्च. 6,700 रुपये खर्च झाला. एवढाच खर्च रोप लागवडीचा आहे. कसं तयार करायचं सांगतो की तुम्हाला. रोप स्वतः तयार करायची, रोप तयार करायची पद्धत आहे, साधी पद्धत आहे. त्याला तुम्हाला काय विशेष काय ज्यादा यंत्रसामुग्री लागत्या, कष्ट लागतंय, पैसा लागतोय, काय सुद्धा नाही. तुमच्या शेतातलं बियाणं वापरून सुद्धा स्वतःचं रोप तयार करू शकताय. मग मला सांगा कुठली पद्धत सोपी आहे, कुठली पद्धत फायदेशीर आहे? रोप लागवडच पद्धत शेतकऱ्याला फायदेशीर आहे कांडी लागवडीपेक्षा. कारण का? रोप तर एकतर 1 महिन्याचं रोप तुमचं नर्सरीत तयार होतं, त्यामुळे सुरुवातीचा 1 महिन्याचा कालावधी निघून जातो. रोप लागवडीमध्ये गॅप अजिबात पडत नाहीत. पाहिजे त्या वेळेला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही रोप लावू शकता. आता समजा रोपाची लागवड करायची आहे, आता तुमचं सोयाबीन निघूस तर तुम्ही 1 महिना जर रोप आधी तयार केलं तर 1 महिना कारखाना नोंद आधी घेतोय तुमची. ही रोप लागवडीमध्ये फायदेशीर गोष्टी आहेत. कांडी लागवड करायची, त्यात असा मोठा एखादा पाऊस पडला, शेतात पाणी साठलं, कांडी लागवड करताना गडी कसा कांडी दाबतोय पाण्यासोबत हे तुम्हाला माहीत नसते. डोळा खाली वर वाकडा तिकडा कुठेही असतो. खालचा डोळा उगून वर यायला 20-21 दिवस जातात. मातीमध्ये कशानं खाल्लं, जून बियाणं वापरलं, हे सगळ्या जर गोष्टी तुम्ही बघितल्या तर ह्याच्यामध्ये मग कांडी लागवडीच्या पेक्षा रोप लागवड कधी पण सरस आहे. आता रोप स्वतः घरी तयार कसं करायचं? प्रत्येकाला माहीत असेल सुपरकेन पद्धत एक आहे रोप तयार करायची. साधा सोयाबीनसाठी तुम्ही BBF तयार करता तसा बेड तयार करायचा. त्या बेडवर शेणखत वगैरे घालून मिक्स करून चांगली माती वगैरे टाकायची आणि त्याच्यावर ऊस घ्यायचा, ऊसाच्या कांड्या तोडायच्या 1 डोळ्याच्या आणि कांड्या अशा लावून घ्यायच्या. कांड्या व्यवस्थित लावून दाबून घेतल्यावर त्याच्यावर 1-4-5 बोटं माती टाकायची आणि अशी माती टाकल्यानंतर फक्त त्याला पाणी द्यायचं. 22-23 दिवसानं तुमचं सुंदर रोप तयार होतं आणि ते रोप अशा वातावरणात तुम्ही काढून लावलं 10 दिवसात रोप सेट होतं आणि तिथनं 20 दिवसापासून तुमच्या रोपाला फुटवा दिसायला चालू होतो. ही अतिशय सोपी पद्धत आहे रोप तयार करण्याची. तर ह्या पद्धतीनं रोप स्वतः तयार करा. अजून तुमच्याकडे कालावधी आहे. आता आपण आहे, आज तारीख आहे 26, बरोबर? 26 तारीख आहे. तुम्हाला अजून काय महिनाभर काय ऊसाची लागवड करता येत नाही, हे पावसाचा कालावधी असा राहिला तर आत्ता तुम्ही रोप तयार करू शकताय. एखाद्या शेतामध्ये जिथं पाणी साठत नाही असं बेड तयार करा, तिथं रोप तयार करा आणि त्या रोपाची लागवड करा. 1 एकर ह्या वर्षी लागवड करून बघा. 1 एकरापेक्षा जर तुम्ही जास्त जर लागवड असेल तर ती तुमच्या पद्धतीनं करा, पण 1 एकर ह्या वर्षी रोपांची लागवड करून बघा. तुम्हाला त्याचा फायदा जाणवल की रोप लागवडीपेक्षा कांडी लागवड किती फायदेशीर आहे. आणि पुढं ज्या येणाऱ्या अवस्था आहेत, फुटव्याची अवस्था आहे किंवा परत मोठ्या वाढीची अवस्था आहे, फुटव्यांच्या वाढीची अवस्था आहे, बांधणीची अवस्था आहे, ह्या सगळ्या अवस्था योग्य वेळी येतात. नाहीतर काय होतं, कांडी लागवडीत 1 कांडा आपण आत्ता घातलेलं असतं, परत 20-22 दिवसांनी 1 कांडं घालणार, ते उगवलं तर ठीक, नाही तर तो गॅप कायमचाच गॅप बनून जातो तिथं. मग आपल्या शेतामध्ये खोडव्यामध्ये लागणीमध्ये गॅप आणि ऊसात 1 चूक केली की 3 वर्ष परत काय नाही, लागण खोडव्यात ते तसंच राहतं. परत खोडव्यामध्ये गॅप सांगता येत नाहीत. म्हणून गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला हे परफेक्ट नियोजनानं जर झालं तर रोप लागवडच आपल्याला फायदेशीर आहे. आता बियाणं कुठलं निवडायचं, कुठली जात ऊसाची लावली पाहिजे?
शक्यतो आपल्या भागामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये 86-032 ही जात अतिशय चांगली आहे आणि तीच जात आपण 86-032च पुढं लावली पाहिजे. आता काही नवीन जाती आल्यात, आता नवीन जाती आल्या, 15-012 एक नवीन जात आल्या, 13-007 एक नवीन जात आहे, 10,001 एक तुमच्या भागामध्ये असेल, 86-032 एक जात आहे. जाती लावायच्या कुठल्या? एकतर ज्या शिफारसीत जाती आहेत, ज्या जातींचा आपल्या भागासाठी शिफारस केल्या अशा जातींची निवड शक्यतो आपण केली पाहिजे. नाहीतर बऱ्याच, मी या भागामध्ये आता 3-4 दिवस झालं फिरतोय, कितीतरी जाती ज्या शिफारसीत नाहीत, ज्याला वजन नाही, ज्याला रिकव्हरी नाही, त्याच्यामध्ये भविष्यात कीड रोगाची अतिशय मोठी समस्या येणार आहे, अशा जाती शेतकरी कुठेही आणतात. बरेच शेतकऱ्यांना, मी काल परवा एका प्लॉटवर गेलतो, त्या शेतकऱ्याला त्या ऊसाची जातच माहीत नव्हती, चांगला दिसतोय म्हणून साहेब लावला म्हणला मला. तर असं करू नका. आता ही जात एक ऊसाची आणली, ह्याचं काय नाव आहे बरं? 62-175. कितीचा काळ निघून गेला ह्या जातीचा जुना. ह्याच्यापेक्षा कितीतरी भारी जाती आणि चांगल्या रिकव्हरी, चांगली वजन देणाऱ्या नवीन जाती आपल्याकडे. जी बियाणं कधीच जुनं आहे, 4-5 ऊस सिलेक्टेड आणलं आणि त्याची जाडी जर चांगली दिसली तर शेतकऱ्याला लगेच वाटतं ह्यो ऊस लय भारी आहे. तुम्ही आमच्याकडचा 86-032 बघा, ह्याच्याला जाडी जास्त आहे आमच्याकडल्या. कशामुळं? बियाणं आमच्याकडे 86-032 फ्रेश आहे. तुमच्याकडे काय झालंय, 86-032 जुनं बियाणं आहे. म्हणजे कवा एकदा मागल्या काळात चालत आलंय तेच बियाणं ह्याच्या शेतातनं त्याच्या शेतात, त्याच्या शेतातनं त्याच्या शेतात, तेच इथल्या इथं गावातल्या गावात फिरतंय आणि आपल्याकडे नवीन बियाणं उपलब्ध नाही. त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्याला काय वाटतंय, 86-032 आमच्या शेतामध्ये नीट वटत नाही किंवा आमच्या शेतामध्ये नीट येत नाही, त्याला जाडी पकडत नाही असं वाटतं. आज महाराष्ट्रातलं उदाहरण घ्या. महाराष्ट्रात ऊस उत्पादनाचा रेकॉर्ड किती आहे? एका एकराचं रेकॉर्ड किती आहे ऊस उत्पादनाचं? नाही, जनरल नाही, हायेस्ट. कागदावरचं आहे 168, कागदावरचं दाखवायचं. खरं टॉपचं उत्पादन महाराष्ट्रातलं म्हटलं तर 140 टन ऊसाचं उत्पादन आहे एका शेतकऱ्यानं काढलेलं. एका शेतकऱ्यानं ऊसाचं काढलेलं, एका एकरामधलं उत्पादन काढलेलं 140 टन आहे. आणि हे जे ऊस शेतकरी 100 टनाच्या पुढं जातात, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे ह्या भागातल्या शेतकऱ्याला ऊसाची जात विचारायला लागत नाही. कुठली जात असत्या? 86-032. का निघतं हे उत्पादन? त्या जातीमध्येच आत्ता असलेल्या किती जाती आल्या, किती गेल्या. नवीन मार्केट 8,005 आली, 18-121 मध्ये आली, किती टिकल्या जाती. त्या जातीमध्ये जे गुणधर्म आहेत त्या अजून नवीन कुठल्या जातीमध्ये आलेले नाहीत. आता नवीन मार्केटमध्ये नवीन जाती आहेत, 2 जाती चांगल्या आहेत, 15-012 आहे, 13-007 आहे. अजून ह्या टेस्टिंग फेजमध्ये आहेत असं म्हणलं तर चालेल. त्याचं प्लॉट तुटून कारखान्याला अजून आलेले नाहीत, त्यामुळे वजनाचा एवढा अंदाज नाही. पण गॅरंटी काय त्या जातीबद्दल? त्याला वापरणारे एक पॅरेंट 265 आहे की 265 ही जात 2004-5 सालापासून आपल्या भागामध्ये आहे आणि तिचा चांगला रिस्पॉन्स आहे. तर त्याचे पॅरेंट आहेत, तर ते अशा जाती आहेत. अशा 2-3 जाती सिलेक्टिव्ह निवड करा. उगाच कुठली पण जात आपल्या भागात ऊस चांगला दिसतोय म्हणून लावू नका. 86-032चे चांगलं बियाणं, फाउंडेशनचं बियाणं आपल्या भागात उपलब्ध कुठं असेल तर बघा, कारखान्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जातंय ते बघा. 86-032 ही शेतकऱ्याच्या कष्टाला दाद देणारी जात आहे असं म्हणलं तर चालेल. बरोबर आहे का? शेतकरी जेवढा कष्ट करतोय, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं म्हणून तर 140 टन शेतकऱ्यानं उतारा काढला. त्या शेतकऱ्याच्या श्रीकांत गवळी म्हणून नाव आहे शेतकऱ्याचं, सांगली आमच्या गावाच्या शेजारी कडेगाव म्हणून गाव आहे. 51 कांड्या उसाला होत्या, 2 सरीतलं अंतर 7 फूट होतं, 7 फूट 2 सरीतलं अंतर. जुनं त्या शेतामधलं कुठलं पीक आहे मला विचारलं तर तुम्ही होते, जुनं पीक केळी. केळीची लागण खोडव्याचा किती कचरा शेतामध्ये पडतोय माहिती आहे तुम्हाला? 50 टन बायोमास मातीमध्ये ॲड होते. 50 टन शेणखत घातल्यासारखं शेताला होते. तो निघलेले खूट बारीक करायचे, ते शेतामध्ये घालायचे, लागणीचे खोडव्याचे, परत त्या शेतामध्ये ऊस घेतला. अशा शेतकऱ्याचा 140 टन उतारा त्यानं काढला. मागच्या वर्षीचे 3 रेकॉर्ड आहेत आमच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी काढलेले. 138 टन एका शेतकऱ्यानं काढलाय बारामतीच्या. त्याचा पण असंच आहे, त्याचा पण मागला बेवड केळीचाच आहे. दुसरा एक शेतकरी 136 टन, तरुण शेतकरी आहे, 30 वर्ष वय आहे पोराचं, त्या 136 टन उतारा काढलाय. ह्या तिघांची बी लागवड 7 फुटावरच आहे आणि तिघांचं पण जुनं पीक आहे ते केळीचंच आहे आणि तिघांची बी व्हरायटी आहे ती 86-032च आहे, दुसऱ्या जनरेशनची. मग म्हणून गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडं बियाणं तुम्ही चांगलं पहिला ठेवा. आपल्याकडे जे बियाणं आहे ते जुनं बियाणं आहे, ते बियाणं आपल्याला पहिला बदललं पाहिजे. काय करायचं? बियाणं बदललं पाहिजे म्हणजे
आपल्याकडे आपण काय करतोय, कारखान्याला तुटून जाणाराच ऊस तोच तोडायचा आणि तोच बियाण्याला वापरायचं, ही आपल्याकडची पद्धत आहे. ती पद्धत पहिला बदला. आपल्याकडे पुढच्या वर्षी किती लागवड होणार आहे, जनरल एक शेतकऱ्याला माहीत असते, अंदाज असतो, एक 4 एकर आपण लागवड करणार आहे. तर 4 गुंठ बियाणं आपलं पाहिजे स्वतःचं. बाहेरनं ऊस आणायचा चांगला किंवा रोप चांगला आणायचा, आमच्या नर्सरीमध्ये मिळते तुम्हाला सांगलीला, तिथनं आणा. टिश्यू कल्चरचं सेकंड स्टेजचं ते एक रोप 500,000 आणून शेतामध्ये लावा आणि त्या 500,000 रोपापासून तयार केलेलं बियाणं मग पुढच्या वर्षी तुम्ही तुमची स्वतःची रोपं तयार करा. हे असं चांगलं बियाणं तुम्ही तुमच्या भागामध्ये ठेवलं पाहिजे. आता आपल्या इथं दगडू पवार साहेब आहेत, साईच्या इथे, ह्यांच्याकडं 7-8 व्हरायटी नवीन आहेत. तुम्ही त्यांच्याकडनं 86-032चं 15-012चं तुमच्या जवळच्या भागातले शेतकरी आहेत, त्यांच्याकडनं थोडं बियाणं आणा, 2-4 मोळ्या आणा. त्या मोळ्या आणून तुम्ही शेतामध्ये लावा. त्यांच्याकडे चांगलं बियाणं इथं तुम्हाला उपलब्ध आहे, तर ते बियाणं लावा. आत्ता पुढच्या वर्षीची तयारी तुम्हाला कधी करायला लागते, जानेवारी महिन्यामध्ये बियाण्यासाठी. 8 महिने ते 9 महिने वयाचा ऊस आपल्याला कवळा ऊसच बियाण्यासाठी वापरायचा आणि ते जर लावायचं असेल तर तुम्हाला जानेवारीत लावला पाहिजे, म्हणजे बरोबर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तुम्हाला त्याची तोडणी करून तो ऊस लावायला येतो. तर प्रत्येक शेतकऱ्यांना लक्षात घ्या, एक तरी आपला पुढच्या वर्षीसाठीचा बियाणे प्लॉट ह्या वर्षी स्वतः तयार करा. दुसऱ्याच्या वर किंवा आपलं जुनं आहे त्या बियाण्यावर अवलंबून राहू नका. 86-032चं चांगलं बियाणं तुम्हाला हवं आहे, 15-012चं, 13-007चं कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर आहे. थोडक्या क्षेत्रावर 13-007, 15-012 या जातींची लागवड करा. अर्धा एकर, 1 एकर एवढ्या क्षेत्रावर करा. पहिला त्याचा रिझल्ट बघा आणि 1 वर्ष परिणाम बघून परत पुढच्या वर्षी वाढवायची का नाही जात ही ठरवा आणि राहिलेल्या क्षेत्रावर 86-032 या जातीची लागवड करा. कळलं? आता आपल्याला रोप लागवड करायची का कांडी लागवड करायची मी तुम्हाला सांगितले. आता नेमकी लागवड करायची कशी ह्या बाबतीत बघूया. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपली आत्ता पारंपरिक पद्धत काय आहे, ऊसाची लागवड करायची, पाणी सोडायचं, पाणी सोडून पाण्यासोबत लागवड करायची, बरोबर. कांड पाण्यासोबत दाबायचं, ह्या बाजूला गड्यानं मुंडकं खाली घातलं की त्या बाजूलाच मुंडकं वर निघतं गड्याचं. त्याला एकच डोक्यात असते की कसं तर पाण्यामध्ये कांड दाबत जायचं, मग ते वाकडं तिकडं कांड डोळा खाली गेलाय वर गेलाय कळत नाही. एखादा गडी असला 80-90 किलोचा तर ते कांड परत 60पर्यंत खाली जाते, ते परत उगवायला दमवते, बरोबर. किती माती पडत्या कांडीवर काय कळत नाही आणि मग शेतकऱ्याला वाटतं आमच्या ऊसाला फुटवाच होत नाही. फुटवा न होण्याचं कारण हे पण एक आहे की डोळ्याला खाल्लं किती मातीतनं वर येऊन ताकद लावावी लागते, तेवढी ताकद जर लावावी लागली तर मग फुटवा व्यवस्थित होत नाही. म्हणून गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला कांडी लागवडीची रोप लागवडीची पद्धत पण बदलायला पाहिजे. कांडी लागवड आणि रोप लागवड शक्यतो जमिनीत वापसा कंडिशन असतानाच करायची. बरोबर 1.5 फूट अंतरावर तुम्ही कांडीची लागवड करू शकता. म्हणजे कुदळीच्या साहाय्याने गरी घ्यायची, कांड दाबायचं, पायानं जेवढं ताकदीनं दाबता येईल तेवढं दाबा, परत त्याच्यावर 1 2 ते 3 बोटं माती पडेल एवढीच माती टाका आणि मागणं पाणी द्या अशा प्लॉटला. म्हणजे शक्यतो ह्याला म्हणतात कोरड्यात लागवड करणं. कोरड्यात लागवड करायची ती पण जमिनीत थोडी ओल असताना, नाहीतर नांगरट केल्यानं ऊन तापलंय आणि त्याच्यावर तुम्ही नुसतंच कांड्या घालत चाललाय असं करू नका. एकदा पाणी द्यायचं वापसा कंडिशन आली की, बरोबर. रोप लागवड पण आपल्याला अशी कांडी लागवड करणं असेल तर सिंगल डोळ्याची करा. एखाद्या शेतकऱ्याला वाटतेच मला नाही रोप लागवड करणं शक्य, मला रोप तयार करणं शक्य नाही, तर मग त्यानं सिंगल डोळ्याची कांडी करायची. सिंगल डोळ्याची कांडी करताना काय करायचं, आता समजा हे ऊस दिसतोय तुम्हाला, ह्या ऊसामध्ये त्याला आता अन्नद्रव्य कुठनं चालू आहेत, खालनं वर, बरोबर. म्हणून डोळ्याच्या खालचा भाग जास्त असला पाहिजे, 2/3 म्हणजे 2 भाग खाली आणि 1 भाग वर. तोडताना पण असाच ऊस तोडायचा, नाहीतर मधनं कांड तोडायचं नाही कधी. डोळ्याच्या वर थोडा एवढा भाग ठेवायचा आणि तोडायचा कांड, म्हणजे खाली ऑटोमॅटिकच भाग जास्त राहतोय. आणि असं कांड तोडून चांगले डोळेच बाजूला काढून कांडीची लागवड करायची. फक्त कांडी लागवड करताना एक गोष्ट लक्षात घ्या, त्यावेळेलाच 500,000 कांड्या एक्स्ट्रा भोंड्यात घालून ठेवा दुसऱ्या बाजूनं. कशासाठी, जिथं गॅप पडतोय, परत आपल्याला वाटतंय की काही ठिकाणी गॅप पडेल तिथं परत कांड सांधायचं नाही. तिथं काय करायचं, ते एक्स्ट्रा लावलेले डोळे काढायचे आणि ते सांधायचे, म्हणजे एकसारखा वयाचा ऊस तुमचा तयार होतो. एक प्लॉटचं वय होतं आणि प्लॉट पण चांगला साधतो, ज्याला कांडीच लागवड करायची. मी रोप लागवडीची पद्धत तुम्हाला सांगितल्या. मग 1.5 फुटावर मार्किंग करताना काय करायचं, साध्या अशी दोरी, हो काही पताका बांधल्यात, असली दोरी जरी घेतली आणि एका ठिकाणी 1.5 फुटावर असे पताके लावून घ्यायचे, बरोबर. तुम्हाला कळतं ह्या कडेला आणि त्या कडेला दोरी बांधली आणि ते पताका जिथं दिसतोय तिथं रोप लागवड करायची, साधी सोपी पद्धत. नाहीतर ड्रिपची खराब झालेली एक नळी घ्यायची, ड्रिपची खराब झालेली नळीला टेप लावायचा आणि वायर चिटकवायचा, चिकट टेप असतो बघा, लाल कलरचा, पिवळ्या कलरचा, असा चिकट टेप 1.5 फुटावर मारून घ्यायचा आणि ह्या बाजूला आणि त्या बाजूला एक दोरी खवायची, काठी खवायची, त्याला ती ड्रिपची नळी ओढून बांधायची.
आणि बरोबर त्या ठिकाणी कांड्याची किंवा रोपाची लागवड करायची. तुम्हाला ही सुरुवातीला ही गोष्ट किचकट वाटेल, पण उत्पादनामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी करायलाच पाहिजे. तुम्ही म्हणाल काय साहेब आमच्याकडे आहे 10-15 एकर ऊस, कोण एवढं करत बसायचं, कसा तर ऊस तोडून लावाय, पण उत्पादन घ्यायचं आहे चांगलं म्हणल्यावर ह्या गोष्टी. ह्योच मराठवाड्यातला आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यामधला पहिला फरक आहे, तुम्ही समजून घ्या. तुमच्याकडे जमिनीचं धारणा क्षेत्र जास्त आहे, एका शेतकऱ्याला ऊस जास्त आहे, आमच्याकडे 2, 2.5, 3 एकर शेतकऱ्याला शेत आहे, त्यामुळं नियोजन पण योग्य पद्धतीने होते. पण मोठे पण शेतकरी आहेत. आता वैयक्तिक माझ्याकडे 10 एकर शेती आहे, आमच्या 10 एकराचं सगळं ऊसाचं नियोजन मी तुम्हाला जशा पद्धतीने सांगितलं, तुम्ही व्हिडिओ वगैरे बघत असाल माझे, मी व्हिडिओ टाकतोय, ह्याच पद्धतीने आम्ही ऊसाचं नियोजन करतो. तुम्हाला सुरुवातीला सवय लागूच तरी हे खरंच किचकट वाटेल, पण थोडी हळूहळू 1 वर्ष 2 वर्ष अशी सवय लावून घ्या. ही जरी एकदा तुम्ही स्वतःला सवय लावून घेतली तरी एक शिस्त बनल आणि चांगल्या पद्धतीने ऊसाच्या उत्पादनामध्ये पण तुम्हाला फायदा होईल. हे झालं रोप लागवडीपर्यंत. आता आपल्याला महत्त्वाचं नियोजन बघायचं आहे की आपल्याला खतांचं, रासायनिक खतांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं आहे. रासायनिक खताचं व्यवस्थापन आपल्याला ऊस शेतीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. आपलं सगळ्यात खर्च 20,000 खर्च जवळपास आपला रासायनिक खतांवरचा आहे. आज रासायनिक खतं आपण कशी टाकतोय, दुकानदार सांगेल ती पहिली गोष्ट. नसेल तर तुम्हाला तुमच्या डोक्यात काहीतरी एखादा असतं, नाहीतर मग मोबाईलवर एखादा आलेलं कुठल्या तरी कंपनीचं एखादं पॅम्पलेट लिफलेट असतं आणि त्याच्यानुसार मग तुम्ही रासायनिक खत ते जपून ठेवता आणि ह्या वेळेला डोस त्यावेळेला डोस अशा पद्धतीने टाकत बसता. दुकानदार गावात एक असेल तर सगळ्या गावाचा डोस रासायनिक खताचा एकच असतो. पण आपली जमीन सगळ्यांची एकसारखी आहे का? हा नाही, प्रत्येकाची जमीन वेगळी आहे. कोणाची मुरमाड आहे, कोणाची हलकी जमीन आहे, कोणाची काळी खोल जमीन आहे, कोणाच्या जमिनीत चुनखडीचं प्रमाण जास्त आहे, कोणाची जमीन चोपण आहे. मग सगळ्या जमिनीलाच एकसारखं खत लागू होईल का? एकसारखं खत लागू होणार नाही. आपल्याला जनरल रासायनिक खताचा डोस तुम्हाला मी देणार आहे, तर पॅम्पलेट आणलंय तुम्हाला द्यायला आहे, फक्त 100% आहे तसा ह्याचा वापर करायचा नाही आपल्याला. ह्या पॅम्पलेटमध्ये तुम्हाला रासायनिक खताचे डोस दिलेत. एक चांगली जमीन पकडून काय द्यायला पाहिजे त्या दृष्टीनं तुम्हाला एक अभ्यासासाठी म्हणून दिले. हाय असं पण 100% कॉपी करायला जाऊ नका, तुमच्या जमिनीनुसार ते बदलावं लागेल. ह्याच्यावर नंबर दिला आहे. नुसतं जमिनीचा प्रकार जरी तुम्ही सांगितला फोनवर तरी मग ह्यामध्ये काय बदल करायचा ते तुम्हाला ह्या नंबरवर फोन केल्यावर कळू शकते. तर नक्की ह्या नंबरवर तुम्ही फोन करा. कार्यक्रम संपल्यानंतर हे आठवणीनं तुम्ही घेऊन जावा, हे जपून ठेवा, नाहीतर मला बाहेर पडताना हिथंच कुठंतरी हे पडलेलं दिसून येईल. हा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. न्यायचं चुलीत नाही तर बंबात घालशील निहून, हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला वर्षभर लागू होणार आहे. पहिला मोबाईल असतो प्रत्येकाकडे, हे मिळालं की ह्याचा फोटो काढून मोबाईलमध्ये ठेवा आणि ही चिठ्ठी खिशात घडी करून ठेवा. घरात कुठं तर एका चांगल्या जागी ठेवा, ती परत तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. आता रासायनिक खताचा डोस देताना आत्ता सुरुवात सध्याची परिस्थिती तुमची काय, तुम्ही 2च रासायनिक खताचा डोस देत आहे. एक तर लागवडीच्या वेळेला आणि एक माती लावायच्या वेळेला विषय संपला रासायनिक खताचा डोस. तर आपल्याला तसं करायचं नाही. विभागणी करून रासायनिक खत आपल्याला द्यायचं आहे. एक 4 डोस तरी रासायनिक खताचे आपल्याला सुरुवातीचे 120 दिवसात करायचे आहेत. पहिला रासायनिक खताचा डोस रोप लागवड किंवा कांडी लागवडीचं वय 12 ते 15 दिवस झालं की द्या. 40 दिवस झालं की दुसरा रासायनिक खताचा डोस. 70 ते 80 दिवस झालं की तिसरा रासायनिक खताचा डोस आणि 100 ते 120 दिवसाच्या दरम्यान चौथा रासायनिक खताचा डोस. ढोबळ मानानं तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक महिन्याला 1 रासायनिक खताचा आपला डोस ह्याच्यामध्ये येतो. आता काय रासायनिक खताचा डोस द्यायचं ते मी ह्याच्यामध्ये दिले, ते तुम्ही बघा. त्यामध्ये मग मिश्र खतं जी आहेत, पण रासायनिक खतं देण्याचा फॉर्म्युला पहिला लक्षात घ्या. आत्ताची पद्धत आपली रासायनिक खतं द्यायची काय आहे, फेकून टाकायची, विस्कटून टाकायची. असं शेतात 2 गडी एका एकराचं 2 तासात खत टाकून देतात. परत त्याला माती पडते नाही पडते, पाणी त्याला मिळूसपर्यंत दिवस जातो आणि असंच उन्हात रासायनिक खत पडलेलं असतं. त्याचा फायदा पिकाला काहीही होत नाही. रासायनिक खत मातीच्या आडच झालं पाहिजे, ही जी काळजी घ्या. आणि एकच डोस मातीच्या आड करावा लागतो पहिला तेवढा. नंतरचे जे डोस आहेत तिथं तुम्ही माती लावताच, परत माती पडतेच. त्यामुळं ऑटोमॅटिकच बैलाचा अवजार एखादं चालवतो आपण किंवा मग परत बांधणी करतो त्यावेळेला ट्रॅक्टर चालवतो, त्यामुळे ते मातीमध्ये मिक्स होतं. रासायनिक खत आपल्याला ऊसाच्या मुळाला द्यायचं आहे. ऊसाच्या मुळाला मातीत फेकून टाकायचं नाही. मातीला देऊन उपयोग नाही, ऊसाच्या मुळाला दिलं पाहिजे. फॉस्फरस, पोटॅश यासारखे घटक मातीमध्ये जर मुळापर्यंत पोचले तरच शोषून घेतले जातात, नाहीतर ते तसेच घट्ट होऊन बसतात. आणि असे जर घट्ट होऊन बसले तर ते पिकाला उपलब्ध होत नाहीत. आपण मग म्हणतो आम्ही DAP टाकलं, मी 10-26 टाकलं, माझ्या पिकाला ते मिळालंच नाही. न मिळण्यामागचं कारण काय आहे, ते मुळाच्या सानिध्यात आपल्या जात नाही. तुम्ही टाकताय
वरनं पाणी देत आहे, पाण्यासोबत विरघळून ते परत निघून जाते मातीतनं खाली. मुळाच्या सानिध्यात जर दिलं, मातीजवळ जर ते विरघळलं तर ते मूळ चांगल्या पद्धतीने शोषून घेऊ शकतं. म्हणून रासायनिक खत मातीच्या आडच देणं गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. वरनं फेकून रासायनिक खत अजिबात टाकायचं नाही, मग कुठलं पण पीक असू दे. मग आपण सोयाबीनला पेरणीच्या वेळेलाच रासायनिक खत द्या अशी का शिफारस करतो? ते बरोबर मुळाला जातं, म्हणून पेरणीच्या वेळेला. नंतर कोण रासायनिक खत सोयाबीनला टाकतं का? नाही टाकत. ऊसाला आपण 3-4 वेळा रासायनिक खत टाकतो, पण ते मातीच्या आडच झालं पाहिजे, ह्याची काळजी घ्या. 4 रासायनिक खताचे डोस सांगेल तुम्हाला. ऊसाचं वय 12-15 दिवस झाल्यानंतर शेंड्यातनं नवीन पान निघायला चालू झालं रोप लागवडीला की समजून घ्यायचं मुळाचं काम खाली चालू झालंय. त्याच वेळेला शेंड्याचं पान येतं आणि त्यावेळेला रासायनिक खताचा डोस द्यायचा. नंतर रासायनिक खताचा डोस जो आपण देतोय तो 40 दिवसानं फुटव्याच्या अवस्थेत, त्यावेळेला नायट्रोजन लागतं. फक्त 2 बॅग युरिया द्यायचा आहे त्यावेळेला. पहिला डोस देताना 9-24-24 द्या किंवा 20-20-0-13 द्या. 9-24-24 अमोनियम सल्फेट किंवा युरिया आणि पोटॅश. दुसरा डोस 2 बॅग युरिया. तिसरा डोस जो देताना तुम्ही 80 दिवसाची तुमची लागवड ज्या वेळेला होत्या त्यावेळेला मग 24-24-0 तुम्हाला खत मिळते, त्याचा डोस द्या. 24-24-0 2 बॅग युरिया आणि 1 बॅग पोटॅश. इथं लिहून दिलंय तुम्हाला, काय अडचण नाही, मी फक्त सांगतोय, लक्ष द्या. आणि 120 दिवसाचा जो डोस आहे त्याला 9-24-24 एक महादांचं खत मिळते का तुमच्याकडं? 9-24-24 युरिया पोटॅश एवढा रासायनिक खताचा डोस द्यायचा. मायक्रोन्यूट्रिएंटची मात्रा जर 9-24-24 तुम्ही देणार असाल तर वरनं एक्स्ट्रा टाकून द्यायची गरज पडत नाही. एखादी मायक्रोन्यूट्रिएंटची फक्त फवारणी पिकाला तुम्ही जर घेतली तर तुमचं काम होऊन जातं. हे सगळं जो 80 दिवसाचा आणि 120 दिवसाचा आहे इथं 2 वेळा माती लावावी लागतं. आणि आपण ऊसाला सध्या माती लावतोय एकदाच. तुम्ही लक्षात घ्या, ऊसाला आपण 2 वेळा जर माती लावली तर योग्य पद्धतीने ऊसाची मुळं कशात असतात? भोंड्यात ऊसाच्या, बरोबर का? ऊसाचा भोंडा जेवढा स्ट्रॉंग होईल तेवढं ऊसाची मुळं चांगली उतरतील त्याच्यामध्ये, आणि जेवढी मुळं चांगली उतरतील तेवढं तुमचं पीक फास्ट वाढेल. आपण काय करतो, एकदाच ऊसाला माती लावतो, ती पण एखादी कांडी मातीमध्ये जाते. मग पावसाच्या काळात बऱ्याच वेळेला ऊस आपला पडून जातो, वारं वगैरे मोठं आलं तर ऊस पडून जातो आणि मग नुकसान जास्त होतं. आपल्याला 60 दिवसाच्या दरम्यान जेठा ऊसाचा मोडायचा आहे. म्हणजे मधला कोंब, आपण रोप लावलेलं जे पहिलं वाढणारा कोंब असतो तर तो तोडून काढायचा. त्याच्यामुळे काय होतं, बाजूचे कोंब चांगले वाढतात आणि बाजूच्या कोंबाला चांगली ताकद लागते, कारण सगळी ताकद त्या मधल्या कोंबाला चालू असते. तो जर मधला कोंब मोडला तर बाजूच्या कोंबाला ताकद चांगली लागते. ह्याच्यामध्ये एकदा कोंब मोडला की त्यावेळेला 5-6 फुटवे ऊसाला असतात. 50-60 दिवसाच्या दरम्यान 5-6 फुटवे तुमचे येतात त्यावेळेला. आणि बैलाचा कुळव घालायचा त्यावेळेला. एकदा बैलाचा कुळव घातला की माती बरोबर 2-4 बोटं खाली पडत्या. एक बैलाचा कुळव त्यावेळेला घालून घ्यायचा भोंड्यावर, म्हणजे माती खाली पडत्या. आणि मग पाणी द्या. तिथनं पुढं परत 20-25 दिवस थांबा. 20-25 दिवस थांबल्यानंतर आपल्या ऊसाला 7-8-9 असे फुटवे दिसायला चालू झाले. मग ते 75-80 दिवसाच्या दरम्यान दिसायला चालू होतात. त्यावेळेला ट्रॅक्टर घालायचा आणि एकदा रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर आहे दादा, तर रिव्हर्स रोटावेटर घालून घ्यायचा आणि ऊसाच्या बुडक्यात माती ओढून घ्यायची. परत पाणी म्हणजे रासायनिक खताचा डोस टाकायचा त्याच्या आधी, रिव्हर्स फॉरवर्ड घालायचं आणि पाणी द्यायचं. पाणी देऊन आहे तसं शेत ठेवा 1 महिन्यासाठी. 1 महिन्यात तुमच्या ऊसाला 1-2-1-2-3 कांड्या दिसायला चालू होतील. तर परतची आपण माती लावणार आहे ती 120 दिवसांना. अशी 2 वेळा माती लावा तुम्ही. 80 दिवसाच्या दरम्यान एकदा आणि 120 दिवसाच्या दरम्यान एकदा. आणि त्यावेळेला मग मात्र 2 कांड्या मातीच्या आड गेल्या की ऊस चांगला तुमचा खडा राहतो, पडत नाही. खोडवं तुमचं चांगल्या पद्धतीने येतं. मशीननं जरी तोडणी केली तरी ऊस उपसून वगैरे तुमची खोडकी येत नाहीत. अशा पद्धतीनं 2 वेळा आपल्याला ऊसाला माती लावायचे. रासायनिक खताचं नियोजन इथं तुमचं सगळं संपून जात आहे. फक्त पाचट जर तुम्ही काढणार असाल तर 86-032 या जातीचं एकदा पाचट तुम्ही काढू शकताय. एकदा ते पण पाचट आपल्याला कधी काढायचं आहे, ऊसाचं वय 170-180 दिवस झालं की त्या दरम्यान आपल्याला ऊसाचं पाचट एकदा काढून घ्यायचं आहे. ते जर पाचट तुम्ही त्यावेळेला काढलं तर मरके कोंब सगळे निघून जातात, सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत येतो. खालचं सगळं जे तुम्ही गबाळ आहे तो काढून सरीमध्ये टाकता. सरीमध्ये टाकल्यामुळं पाण्याचं पण प्रमाण कमी लागतं, कारण आच्छादन होतं जमिनीवर, पाणी उडून जास्त जात नाही, तण उठत नाही अजिबात. तण तुमचं एकदम कमी उठतं ह्याच्यामध्ये, कारण त्याला सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचतो पण त्याच्यावर वर आच्छादन केलेलं असतं, त्यामुळे त्या पाल्यातनं तणकाट वर येत नाही. ही सगळी गोष्ट पाचट काढल्यामुळे होते. फक्त हे 86-032 मध्ये करा. दुसऱ्या जातीमध्ये तुम्ही जर कुठल्या करायला गेला तर त्याचे कोंब फुटून येतात. त्यामुळे 86-032 मध्ये तुम्ही पाचट काढू शकताय. आणि पाण्याचं व्यवस्थापन जमिनीच्या प्रकारानुसार, पिकाला गरज आहे, आपल्याला कळते की आज आता जमिनीतलं ओल कमी झाल्या, अशा पद्धतीनंच आपल्याला रासायनिक खताचं नियोजन आपल्याला करायचं, पाण्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे. मग पाण्याला 8-10 दिवसाच्या दरम्यान आपल्याला पाण्याची पाळी द्यावी लागते. जमिनीच्या प्रकारानुसार ते तुम्ही ठरवा. एवढं जरी तुम्ही ऊसाचं नियोजन जर परफेक्ट केलं, सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून लागवडीपासून जमिनीची तयारी म्हणा, बियाण्याची निवड,
रोप किंवा कांडी लागवड करणं, माती व्यवस्थित शेताला लावणं, जेटा कोंब मोडणं, रासायनिक खताचे योग्य वेळेला योग्य डोस देणं, एवढं जरी केलं तरी या तुमच्या नियोजनानुसार तुम्ही 60 टनाचा उतारा पार करू शकताय. चांगलं नियोजन केलं तर 70-75 टनापर्यंत पण तुमचा उतारा जातोय. तुम्हाला मागे एक नाव लिहायला एक पॅड दिले, प्रत्येकापाशी ते पॅड येते, ते प्रत्येकानं त्याच्यावर नाव लिहा. ते नाव कशासाठी लिहायचं आहे? आता जी सगळी माहिती सांगितली ती हे मोबाईलवर कॅमेऱ्यात रेकॉर्ड केल्या. आता तुम्हाला काय 100% सगळं लक्षात राहिले का? सांगितलेलं नाही राहिलं. ते परत तुम्हाला बघता यावं ह्याच्यासाठी ह्याचा व्हिडिओ तयार केला आहे. तो व्हिडिओ तुमच्या नंबरपर्यंत पोहोचल, त्यासाठी तुमचा नंबर तिथं देऊन जावा, म्हणजे वर्षभर तुम्हाला ती माहिती परत बघता येईल. तो व्हिडिओ आपण ह्याच्यावर अपलोड करणार आहे यूट्यूबवर, त्याची लिंक तुम्हाला मिळेल. त्यासाठी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर, ज्याला व्हॉट्सअप चालू आहे असा नंबर आणि नाव, तुमचं नाव मोबाईल नंबर लिहून द्या, त्याच्यावर आपण ते व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला ऊस शेतीतली अजून जर माहिती हवी असेल, आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे, मोबाईलवर तुम्ही यूट्यूबवर गन्ना मास्टर असं सर्च करा. गन्ना मास्टर असं सर्च केलं की त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओचं चॅनल उपलब्ध होतं आहे. त्या चॅनलवर 400-450 व्हिडिओ आत्तापर्यंत टाकलेत. हे ऊस शेतीतले सगळे, शेतातले काय करायचं नेमकं, तर तिथं जाऊन व्हिडिओ बघा. निवांत वेळ असले की बघा व्हिडिओ, तुम्ही बघू शकताय. तर त्याच्यात तुम्हाला माहिती मिळेल. आता आहेत मोबाईल, प्रत्येकानं वर काढा, मोबाईल वर काढा, यूट्यूब ओपन करा. यूट्यूब ज्यांचं, बऱ्याच लोकांचं आहे, कोणाचं नसेल त्यांनी ओपन करा आणि त्याच्यावर गन्ना मास्टर टाका. त्या गन्ना मास्टरवर तुम्ही टाकले की चॅनल ओपन होते. त्याच्यात ऊस शेतीचे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतात बघा. सगळे फ्री ऑफ कॉस्ट मोफत व्हिडिओ आहेत, तुम्ही किती बी वेळ बघू शकताय. तर ते व्हिडिओ वगैरे बघा, जनरल इन्फॉर्मेशन समजत्या. एकदा तुम्ही वेळ काढून आमच्या भागामध्ये, सांगलीमध्ये वगैरे या, तिथं आम्ही डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट तयार केले आहेत, वेगवेगळ्या अंतरावर ऊसाची लागवड केली आहे, वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. 86-032 तिथं कसा येतोय हे बघा. एकदा लातूर सोडा, तुम्ही लातूर धरूनच जर ऊस म्हणत बसला तरी इथं तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन कळणार नाही. तुम्ही एकदा बाहेरच्या भागातले एखादा दौरा करा, आमच्या भागामध्ये वगैरे या, तर तिथं तुम्हाला अजून ऊसाचे चांगले प्लॉट, मी सांगितलं तसे 7 फुटाचे 8 फुटाचे चांगले प्लॉट बघायला मिळतील. आणि एकदा शेतकऱ्यांना जर बघितलं तर ते चांगला विश्वास बसतो शेतकऱ्याचा आणि डोक्यात जास्त जातं. आता माफ इथं तुम्ही 1 तास बसून माझं ऐकलंय, पण हे रानात लागू करताना तुमचे किती डोक्यात राहतंय? 40-50% राहतंय. पण जर तुम्ही डोळ्यानं बघितलं तर तुम्हाला अजून फायदा होतो. तर तिकडल्या भागात या एकदा आणि नक्की तिथं तुम्ही प्लॉट बघा. तर मला वाटते 1 तासाभराच्या खोडवा आणि तण व्यवस्थापन एक सांगायचं राहील. तण व्यवस्थापनामध्ये तणनाशकाचा वापर करणं अपरिहार्य आहे, कारण का आता मजूर काय मिळत नाहीत. तणांचा बंदोबस्त करताना 21-22 दिवसाच्या दरम्यान, ज्यावेळेला ऊसाचं वय 21-22 दिवस होतं, त्यावेळेला आपल्याला तणनाशकाचा वापर शेतामध्ये करायचा आहे. तणनाशकामध्ये बरीच तणनाशकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. 2,4-D आणि मेट्रिब्युजिन किंवा म्हणजे सेंकॉर म्हणतो आपण, किंवा 2,4-D मार्केटमध्ये उपलब्ध आहे, त्याचा वापर करू शकताय. आणि नवीन जनरेशनमधली आता बरीच तणनाशकं आहेत, त्यामध्ये कॅलरीस एक्स्ट्रा आहे, विसिनिट कंप्लीट आहे, ट्रिस्केल आहे, होला, त्रिशूक, बरेच नावानं मिळतात तणनाशकं. तर त्या तणनाशकांचा शक्यतो वापर करा. तणांचा बंदोबस्त योग्य पद्धतीने होईल आणि एकदा तणनाशक वापरलं तर 70 दिवसापर्यंत परत तण अजिबात तुमच्या शेतामध्ये येत नाही. खोडव्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं? आता कारखान्याला ऊस जाईल, ऊस गेल्यानंतर पाचड कुट्टी होत्या. पाचड कुट्टी झालेली ऊसाच्या खोडक्यावर जी आहे ती सरीमध्ये पहिला दाबून घ्यायची. त्याच्यामध्ये परत ट्रॅक्टरचं जी भिंगरी मिळत्या, म्हणजे खोडकी थासलायची मशीन, बगला चिरायची मशीन आणि खत पेरायची मशीन एकाच ह्याच्यात आहे. तर ती मशीन शक्यतो वापरा आणि बगला चिरून माती ऊसाच्या पाचटावर टाका. आणि रासायनिक खताचा डोस जो आहे तो तुम्ही फक्त बगला चिरलाय त्याच्यामध्ये टाका. रासायनिक खताचे 2 किंवा 3च डोस खोडव्याला द्यावे लागतात. पहिला रासायनिक खताचा डोस बगला चिरतोय त्यावेळेला द्यायचा, त्यामध्ये 9-24-24 अमोनियम सल्फेट पोटॅश किंवा युरिया आणि पोटॅश तुम्ही देऊ शकताय. आणि दुसरा रासायनिक खताचा डोस आहे तो 45-50 दिवसाच्या दरम्यान 20-20-0-13 अमोनियम सल्फेट आणि पोटॅश द्या. आणि 90 दिवसाच्या नंतर ऊसाची बांधणी करा. त्या 90 दिवसाच्या दरम्यान रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर चालून चांगल्या पद्धतीने ऊसाची बांधणी होते आणि त्यावेळेला रासायनिक खताचा डोस द्यायचा. पहिला जो टाकला तोच दिला तरी चालतोय, 9-24-24 अमोनियम सल्फेट आणि पोटॅश. असं खोडव्याचं नियोजन अगदी सोपं होते. फक्त खोडव्यामध्ये काय अमर्याद फुटवा होतो. तो अमर्याद होणारा फुटवा 70-80 दिवसाच्या दरम्यान लागणारे तेवढेच ऊस ठेवून जर बारीक सारीक ऊस जर तुम्ही काढून घेतले तर खोडव्याला तुमच्या जाडी पण चांगली येते आणि ऊस पण चांगला पोचतो. अशा पद्धतीनं तुम्ही खोडव्याचं नियोजन योग्य पद्धतीनं करू शकताय. खोडकी थासलायची शक्यतो गरज पडत नाही, मशीननं ऊस तुटतोय त्यामुळं. पण काही ठिकाणी कुठं पडलेला ऊस असतो, वाकडा तिकडा असतो, तिथं तुटताना मशीननं वर खाली तोडला असला तर एका लेवलला फक्त खोडक्याची थासलेली आपण करून घ्यायची. हे खोडव्याचं नियोजन अशा पद्धतीनं करायचं. तर तासभर बऱ्यापैकी तुम्ही ऐकून घेतल्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला ही व्हिडिओच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देणार आहे. तुमच्या जर काही शंका असतील तर तुमच्या शंका आता आपण घेऊ.
तुमच्या शंका जरूर विचारा एक 10-15 मिनटामध्ये. आणि आपलं नाव त्या ह्याच्यावर रजिस्टरवर लिहायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला ती माहिती पाठवणं सोपंच आहे.